वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो सिलेबस आहे तो अकॅडमिक इयर 2026-27मध्ये चेंज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपला सब्जेक्ट आहे इंग्लिश, जो की सेमी इंग्लिश किंवा मराठी मीडियमचा इंग्लिश आहे. ओके. त्याच्यामध्ये 1.5 मध्ये जी पोएम आहे तर ती आहे वन थिंग दॅट आय वंडर. तर ही जी पोएम आहे तर ही पोएम आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण समजून घेणार आहोत, त्याचं मीनिंग समजून घेणार आहोत. पण ती सुरू करण्याआधी डू यू नो म्हणून काही क्वेश्चन्स आहेत ते जरा डिस्कस करूया. तर आपल्याला टेक्स्टबुकमध्ये काही पिक्चर्स दिलेले आहेत. तर फर्स्ट पिक्चर जो आहे तो आहे रेनबो आहे, इंद्रधनुष्य आहे. द सेकंड पिक्चर तुम्ही बर्ड म्हणू शकता किंवा सिगल, पक्षी आहे तो. बी मग मधमाशी आहे तिथे. त्यानंतर स्पायडर वेब आहे, कोळ्याचं जाळं आहे, कोळ्याचं. ओके, ते आहे स्पायडर वेब आहे. तर हे नावं तुम्ही तिथे काय करू शकता, लिहू शकता. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला लिहायचं आहे दुसऱ्या क्वेश्चनमध्ये 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड, जगातली 7 आश्चर्य जी आहेत. तर ती 7 आश्चर्य तुम्ही काय करायचे, लिहायचे. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय काय लिहू शकता, ग्रेट वॉल ऑफ चायना, चीनची भिंत लिहू शकता, ताजमहाल. इंग्लिशमध्येच लिहा, मराठीत फक्त अर्थ लिहिण्यासाठी तुमचं हे दिलेलं आहे आणि कंट्री पण सांगितलेलं आहे. ताजमहाल भारतामधला, पेट्रा जॉर्डनमधला, कोलोजियम, माचू पिच्चू, त्यानंतर ख्रिस्ट ख्रिस्त द रिडीमर, त्यानंतर चिचेन इट्जा मेक्सिकोमधला. तर हे टोटल 7 वंडर्स आहेत. तर ते तुम्ही नोट करू शकता. त्याच्यानंतर काही इंग्लिश जे काही सगळेच डिफिकल्ट वर्ड नाही आहेत, पण थोडे तुमच्यासाठी जे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे, तर ते वर्ड्स इथं दिलेले आहेत. मी पहिला शब्द आहे वंडर. ओके, इथं प्रोनाऊन्सिएशन पण दिलेलं आहे मी. वंडर म्हणजे आश्चर्य वाटणे किंवा नवल वाटणे. अपसाइड डाऊन, उलटे किंवा तोंड खाली पायवर. लॅप्स, मांडी. वेल्स, देव मासे, मोठे मासे. त्याच्यानंतर पुढचं आहे बनीज, सशाची पिल्ले किंवा ससे. त्याच्यानंतर बरो, जमिनीतून बीळ खणून राहणे, बीळ करणे. अंडरग्राऊंड, जमिनीखाली. अर्थ म्हणजे पृथ्वी, हे तुम्हाला माहिती आहे. तर हे झाल्यानंतर आपण आधी काय करूया, मिनिंग तर समजून घेणारच आहोत आपण लाईन बाय लाईन. पण त्याच्या आधी सेंट्रल आयडिया या पोएममध्ये ॲक्च्युली काय आहे. द सेंट्रल आयडिया ऑफ पोएम इज वन थिंग दॅट आय वंडर. एक गोष्ट ज्याचं मला आश्चर्य वाटतं, अशा अर्थाने ही पोएम आहे. वन थिंग दॅट आय वंडर रिव्हॉल्व्स अराउंड द चाइल्ड्स नॅचरल क्युरियासिटी अँड सेन्स ऑफ वंडर अबाउट द वर्ल्ड अँड नेचर. एखादं लहान मूल जे असतं त्याच्या मनात नेहमी निसर्गामध्ये नॅचरल क्युरियासिटी अँड सेन्स ऑफ वंडर्स, म्हणजे जन्मजातच त्याच्यामध्ये काय असते, क्युरियासिटी असते, जाणून घेण्याची वृत्ती असते. अँड सेन्स ऑफ वंडर्स, त्याला नेहमी आजूबाजूच्या गोष्टींचं काय वाटत असतं, आश्चर्य वाटत असतं. अबाउट द वर्ल्ड अँड नेचर. ओके, म्हणजे जी पृथ्वी आहे आणि तो निसर्ग जो आहे, जग जे आहे, जग आणि निसर्ग याच्याबद्दल त्याची जी क्युरियासिटी आहे, त्याला जे प्रश्न पडतात त्याच्या मनात, त्याच्याबद्दल ही पोएम आहे. द चाइल्ड ऑब्झर्व एव्हरीडे नॅचरल फिनॉमिना. निसर्गामध्ये रोज घडणाऱ्या घटना तो बघतोय. लाईक द शेप ऑफ अर्थचा शेप त्याला ज्यावेळी समजतो. द कलर ऑफ स्काय, आकाशाचा रंग तो बघतो. अँड द डिफरंट हॅबिट्स ऑफ ॲनिमल्स. ओके, तर प्राण्यांच्या जे सवयी आहेत वेगवेगळ्या, त्या ज्यावेळी तो बघतोय. इनोसंटली क्वेश्चन्स व्हाय थिंग्स आर क्रिएटेड द वे दे आर. आणि गोष्टी निसर्गामध्ये जशा आहेत त्या तशा का आहेत, असा प्रश्न त्याला मनात पडतो आणि त्यातून ही पोएम तयार होते. ओके, आता आपण सेंट्रल आयडिया बघितली, तर आता काय करूया पुढे, त्याचं लाईन बाय लाईन मिनिंग आपण काय करूया बघूया. जसं की लाईन बाय लाईन मिनिंगमध्ये इथे जी पहिली गोष्ट बघूया आपण, पहिला स्टांजा, वन थिंग दॅट आय वंडर. एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं. वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय द वर्ल्ड इज राऊंड. की ही पृथ्वी गोल का आहे, असा तो प्रश्न त्या मुलाला पडलाय. तो आजूबाजूला बघतोय किंवा त्याला जेव्हा हे समजलं की पृथ्वी गोल आहे, तर मग ती का गोल आहे असा त्याला प्रश्न पडलाय. अँड व्हाय द ट्रीज ग्रो टुवर्ड्स द काय. आकाशाच्या दिशेनं, म्हणजे वरच्या दिशेनं झाडे आकाशाच्या दिशेने का वाढतात, म्हणजे वरच्या बाजूला ते का वाढत जातात. इन्स्टेड ऑफ अपसाइड डाऊन, म्हणजे उलटी खाली जमिनीत जाण्याऐवजी झाडं अशी वरच्या बाजूला का वाढतात, हा प्रश्न त्याला पडलेला आहे. म्हणजे त्याच्या मनात एक फार क्युरियासिटी आहे सगळं जाणून घेण्याची. एक लहान मुलगा आहे, त्याच्या दृष्टीने आपण विचार करायचा. वन थिंग दॅट आय वंडर, एक गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं. आता कशाचं आश्चर्य वाटतं त्याला, इज हाऊ इट कम टू बी, की हे सर्व कसे घडले असावे. द कॅट्स आर क्विक टू सिट इन अ लॅप्स, की मांजर जे आहे ते लगेच मांडीवर येऊन बसतात. असे क्विक येऊन कसे काय बसतात ते. व्हाईल द व्हेल्स स्लीप इन द सी, तर प्रचंड व्हेल मासे समुद्रात झोपतात. हे कसं, ह्या गोष्टी कशा घडतात, प्रचंड मोठे मासे समुद्रात झोपतात. तर हे कसं घडतं, हे मला नेहमी आश्चर्य वाटतं. वन थिंग दॅट आय वंडर,
एका गोष्टीचं मला काय होतं, आश्चर्य वाटतं. इज व्हाय द स्काय इज ब्ल्यू, की आकाश निळं का आहे, हा प्रश्न मला नेहमी पडतो. त्याच्यानंतर पुढे आहे व्हाय द स्पायडर्स ऑल हॅव 8 लेग्स, की सर्व कोळ्यांना 8 पाय का असतात. गोष्टी जे असतात, कोळे असतात, त्यांना 8 पाय का असतात. व्हाईल वी हॅव ओन्ली 2, आणि आपल्याला माणसाला मात्र किती असतात, 2च असतात. तर असं का? तर आपल्याला फक्त 2च पाय का, असं का असतं? हा फरक नेचरमध्ये का आहे? निसर्गामध्ये असा फरक का आहे? वन थिंग दॅट आय वंडर, एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं, इज हाऊ इट केम टू बी, की हे सर्व कसं घडलं असावं. द बनीज बरो अंडरग्राउंड, की ससे जमिनीखाली बीळ खणून राहतात. ससेच कसे काय जमिनीखाली बीळ खणून राहतात? हा, असं का होतं? व्हाईल बर्ड्स लिव्ह इन अ ट्री, तर पक्षी मात्र काय होतात, झाडावर राहतात. ओके, तर असं का घडतं? वन थिंग दॅट आय वंडर, एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं, इज व्हाय वी वंडर व्हाय, की आपण असा विचार प्रश्न का करतो, की हे सगळं असं का, असा प्रश्न आपल्याला का पडतो. म्हणजे आपल्या मनात जे आहे ते ठीक आहे, मान्य करायचं, अशा ऐवजी आपल्या मनात हे सगळं का आहे, असा प्रश्न येतो कुठून? बघा, प्रश्न तयार होणं हे पण एक काय आहे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे हे सगळं तर का आहे हे तर आहेच, पण तो जो का आहे, व्हाय हा जो प्रश्न आहे, व्हाय हा जो प्रश्न आहे, तो आपल्या मनात येतून कुठं, असं तिथं म्हणायचं आहे. अबाउट द वंडर्स ऑफ अर्थ, या पृथ्वीवरील आश्चर्याबद्दल. आपल्या मनात हे सगळे व्हायचे क्वेश्चन काय येतात या पृथ्वीवरच्या सगळ्या वंडर्स बद्दल, म्हणजे आश्चर्याबद्दल. ओके, दॅट फील द सी अँड स्काय, ज्यांनी समुद्र आणि आकाश भरलेलं आहे, या सगळ्यांबद्दल आपल्याला मनात का प्रश्न येतो. तर ही जी पोएम आहे, त्याचा पोएट जो आहे, कवी जो आहे, ती कविता लिहिलेली आहे चार्ल्स गिन्ना, हा जो आहे त्यानं ही पोएम लिहिलेली आहे. तर याचं लाईन बाय लाईन आपण काय केलं, मिनिंग समजून घेतलं. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करूया, याचा जे क्वेश्चन आन्सर्स आहेत, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हे जे शब्द आहेत ते तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला याचा बेनिफिट आणखीन जास्त होईल. ओके, थँक्यू.